आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा KB न्यूज। मुंबई इंडियन्स म्हणजे मुंबई म्हणजे आपले महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये राहतोय, त्यामुळे मुंबई इंडियन्सला आपण सपोर्ट करतोय। अजून काय सांगता येईल? मनातील क्रिकेटचा बादशाह म्हणजे की कुठला चेहरा येतोय? सचिन तेंडुलकर। का? सचिन तेंडुलकर असा खेळाडू आहे की तर विरोधकांना मिरची लागते, कारण त्यांच्या टॅलेंटवरती जळतात म्हणून मिरची लागते। मंडळी नमस्कार, जय महाराष्ट्र। KB न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सकाळच्या पारी मनापासून हार्दिक स्वागत। आज आपण आलो आहोत कन्या विद्या मंदिर मुरगुडच्या या ग्राउंडवरती आणि आपण पाहतो की कसं मुलं आज क्रिकेटचा आनंद घेत आहेत। सचिन तेंडुलकरांची हे असो बॅटिंग असो, MS धोनींचा कूलनेस, रोहित शर्मांचा स्वॅग आणि विराट कोहलींसारखा ॲग्रेसिव्ह, काय वाटते खेळाडूंबद्दल, क्रिकेटबद्दल काय वाटते त्यांना? आता क्रिकेट जर म्हटलं तर कुणाला आवड नाही, प्रत्येकाला आवड आहे क्रिकेटची। रिमोट जर घेतला म्हटलं तर लावलं स्टार स्पोर्ट्स आणि क्रिकेटचा आनंद घ्यायला चालू। तर असंच आज आपण या खेळाडूंशी संवाद साधणार आहोत आणि विचारणार आहोत की त्यांच्या मनातील क्रिकेटचा बादशाह कोण आहे, IPL टीमबद्दल काय वाटते, आता रिसेंटली जो रिझल्ट आला होता त्याविषयी त्यांचा काय प्रतिसाद आहे, आज जाणून घेऊया। खेळाडू आपल्याला पाहायला भेटत आहेत, आता त्यांचा रिसेंटली ब्रेक झालेला आहे, आपण त्याची संवाद साधूया। नमस्कार, नाव कसं आपलं? माझं नाव दगडू तुकाराम शेनवी। कुठल्या टीमला आपलं समर्थन आहे? मुंबई इंडियन्स। हो, मुंबई इंडियन्स म्हणजे मुंबई म्हणजे आपले महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये राहतोय, त्यामुळे मुंबई इंडियन्सला आपण सपोर्ट करतोय। अजून काय सांगता येईल टीमबद्दल? त्या काय नाही, हे क्रिकेट गेम आहे, कधी कुणाला गेम उठेल किंवा कधी कुणाचा खेळ उठेल सांगता येत नाही, त्यामुळे क्रिकेट रोहित शर्मांकडे कॅप्टनशिप नाही, त्याविषयी काय सांगता येईल आपल्याला? नाही, त्याचा संबंध नाही। प्लेअर हा प्रत्येकाला चान्स मिळाला पाहिजे, प्रत्येकाला अनुभव मिळाला पाहिजे। कॅप्टन्सी एकानंच करावं असं का नाही, सगळ्यांना मिळाला पाहिजे। कसं खेळायचं, कसं खेळायला पाहिजे, खेळाडूंना कुठल्या पद्धतीने आपण गेम केली पाहिजे ही प्रत्येकाला नॉलेज पाहिजे। हिटमॅनच्या विषयी काय सांगता येईल तुम्हाला? हिटमॅनविषयी सांगता येईल म्हणजे काय नाही, एक गेम आहे, तो चांगला खेळतो आहे, चांगला प्लेअर आहे, त्यामुळं येणारा बॉल तो ज्यावेळी ओपनिंग करतो आहे येणारा बॉल जास्तीत जास्त धावा सर्कलमध्ये जेवढ्या करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करतो आहे। क्रिकेट या खेळाविषयी काय सांगता येईल आपल्याला? क्रिकेट हा खेळ अतिशय चांगला आहे, आता पूर्वीसारखे दिवस राहिलेले नाहीत। टेनिसलासुद्धा चांगले म्हणजे दिवस चांगले आलेले आहेत। जे खेळाडू गेम आहे त्याला निश्चित त्या खेळाडूचं भविष्यामध्ये सोनं होणार आहे क्रिकेटमुळं। हे काय ठरलेलं, आता IPLमुळं कितीतरी खेळाडू असं आपल्याला माहीत नव्हतं IPLमुळं, आणि आता IPLमुळं असे खेळाडू आपले हिरो असं आहेत आपल्या भारतमध्ये। नाव कसं भाऊ? माझं वैभव कांबळे। बरं, आवडती टीम कोणती? मुंबई इंडियन्स। का कर? मुंबई इंडियन्स आता लहानपणापासून आपल्याला त्या नावात इंडियन्स आहे, त्यामुळे पहिल्यांदा क्रिकेटमध्ये ज्यावेळी आम्हाला काय समजत नव्हतं त्यावेळेला इंडियन्स ह्या नावाखाली टीम आवडायला लागली, मुंबई इंडियन्स म्हणून। मग त्यानंतर त्या ह्याच्या टीमबद्दल असं म्हणजे भावनिक व्हायला सुरुवात झाली आणि एक नाळ जोडल्यासारखं झालं टीमसोबत त्या। आणि त्यातले प्लेयर आपले रोहित शर्मा पहिल्यापासून आपल्याला आवडतो आहे, त्याचं ते पॉवर रेटिंग आहे ती पहिल्यापासून आपल्याला आवडत्या। त्या पॉवर रेटिंगवर मला त्यामुळे त्याचं ते पुल शॉट वगैरे त्याचं खेळण्याची पद्धत आहे ती आता सगळ्यात जास्त पुल शॉट खेळणारा प्लेअर म्हणून हे करतो। आणि पुल शॉट म्हणजे अवघड आहे, बाउन्सरला पुल शॉट मारणं हे सध्या याला 90% प्लेयरांना जमत नाही परफेक्ट, पण रोहित शर्मा त्याचा बादशाह आहे पुल शॉटचा। कॅप्टनशिप आता त्यांच्याकडे नाही आहे, काय सांगता येईल? आता हार्दिक पांड्यांच्याकडे आहे। तो निर्णय तसा म्हणजे थोडासा खटकला इंडियन्स म्हणजे मुंबई इंडियन्सच्या प्लेयरला तो निर्णय थोडासा खटकण्यासारखा होता, कारण एवढ्या वर्षी टीमला म्हणजे ट्रॉफी जास्त मिळवून दिल्या, त्यांच्या निर्णय क्षमतेवर टीम आता फायनलपर्यंत कंटिन्यू केलेच आहे। आता त्यांचे अपोजिट आहे चेन्नई सुपर किंग। चेन्नई सुपर किंगला कायम फायनलमध्ये हरणारा कॅप्टन म्हणजे रोहित शर्मा आहे, पण तरीसुद्धा त्याची कॅप्टन्सी म्हणजे काढून घेतल्या निर्णय जरासा आपल्याला खटकतोयच। जेव्हा रोहित शर्मांकडे लिडरशिप होती त्यावेळीची टीम आणि आता जे पांड्याकडे जी टीम आहे त्याविषयीचं काय म्हणजे तुम्हाला वाटते फरक असा? टीम तीच आहे, पण जी लिडरशिप आहे ती वेगळी आहे, लीडरवरच टीम अवलंबून असते। टीम आता प्रत्येक टीम थोडाफार 1-2 प्लेयरचा चेंजेस आहे, पण आता मुंबई इंडियन्सची टीम तीच आहे, 1 ते 2 प्लेयर फक्त चेंज झाले, फक्त लिडरशिपमुळे टीम आता खाली आहे मुंबई इंडियन्स। क्रिकेटचा बादशाह जर म्हणायचं झालं तर आता सध्याच्या फॉर्ममध्ये विराट कोहलीचा आहे, कारण का त्याचा फॉर्म कंटिन्यू चालूच आहे। या सीझनमध्ये कोणता खेळाडू सरप्राईज पॅकेट म्हणून वाटतोय तुम्हाला? या सीझनमध्ये जर म्हणायचं झालं तर अभिषेक शर्मा, कारण का तो फुल टचमध्ये आहे आणि त्याची पॉवर रेटिंग एवढी चांगली आहे की तो कोणत्याही प्रकारची मॅच कोणत्याही क्षणी बदलू शकतो। त्या खेळाडूविषयी काय सांगता येईल आपल्याला? खेळाडू हा दर्जेदारच आहे, पण तो जर एक 4-5 ओव्हर आपला पॉवर प्लेमध्ये जर थांबला तर दुसऱ्या टीमची तो मॅच जिंकू शकतो। आपण किती वर्ष झालं क्रिकेटचं समर्थन करत आहात? क्रिकेट तर लहानपणीपासूनच बघतोय। आवडती टीम म्हणायचं झालं तर RCB आहे आणि आवडता खेळाडू डिव्हिलियर्स। आवडता खेळाडू कोणता आहे? जसप्रीत बुमराह। बरं, काय सांगता येईल त्याच्याविषयी? कारण ती असा बॉलर आहे की कुठल्याही क्षणी मॅच पलटवू शकतोय, त्याबद्दल मला तो जास्त आवडतो।
बरं IPL टीमचं जर म्हणायला गेलं तर कोणती आवडते तुला? मुंबई इंडियन्स. का हो? कारण की महाराष्ट्र असल्यामुळे मुंबई इंडियन्स. आवडती क्रिकेट टीम कोणती आपली? RCB. का आवडते खरं? ही आमचा विराट कोहली, आम्ही फॅन म्हणलं तर विराट कोहलीचंच. बरं. आणि चेस मेसेज आहे तो किंग ऑफ त्यांच्याविषयी वर्ल्ड, काय सांगता येईल? किंग मेकर आहे तो, वर्ल्ड ऑफ किंग. टीम विषयी काय सांगता येईल आपल्याला? RCB आम्ही पहिल्यापासूनच फॅन आहे. मग त्यात AB डिविलियर्स आहे, क्रिस गेल, AB डिविलियर्स, विराट कोहली, आता टीम लिव्हिस्टिंग तो सुद्धा आहे त्यात. IPL बघताना कधी कधी टेन्शनमध्ये किंवा कधी आनंद असतोय. मुंबईची किंवा आपली चेन्नईबरोबरची फाईटची टीम आहे, जी मुंबई किंवा चेन्नई त्यांच्याबरोबर असली की आम्ही टेन्शनमध्ये असतोच. विराट कोहली आवडत झालं की मग आमची IPL बघायची इच्छाच होत नाही. व भारतीय टीममध्ये समजा आवडतच आवडला, आपल्या टीममध्येच आवड झाला तरी सो इच्छा होत नाही खेळायची बघायची. विराट कोहलीसाठी तुम्ही काय सांगाल? असं विराट कोहली हा एकमेव प्लेअर आहे की ही मॅच गेल्याला सुद्धा काढू शकतो. बरं, अजून काय सांगता येईल? आपला IPL मध्ये जर आपण पाहायला गेलं तर कोण आपल्याला किंग मेकर, IPL चा बादशाह असा वाटतोय? आत्ता जर टचमध्ये म्हणलं तर अभिषेक शर्माच. अभिषेक शर्मा असा प्लेअर आहे की तो कधी काय करत सांगता येत नाही. समजा एक सर्कल म्हणजे आता पॉवर प्ले म्हणजे आपल्याला एक 70 ओव्हरच पाहिजे, धावा जर हव्या असल्या तर तो करू शकतो. तो आवडती IPL टीम कोणती? दिल्ली कॅपिटल. का करत? एक नंबर म्हणजे KL राहुल फॉर्ममध्ये आहे. आता त्याचा फॉर्म सध्या गेलेला होता. IPL मध्ये तो आता पूर्ण परत फॉर्ममध्ये उतरलेला आहे. परवा त्यांनी सुद्धा एक 36 बॉलाचे 93 धावा केल्या. संघासाठी विकेट पडल्या असताना त्यांनी ते शेवटपर्यंत त्यांनी खेळ लढवून आपल्या त्या दिल्ली कॅपिटलला युजी मिळवून दिला. त्यामुळे KL राहुल एक परफॉर्ममध्ये आहे. तसंच आशुतोष शर्मा म्हणा, तो सुद्धा टीमसाठी एक भरपूर खेळतोय. विरोधकांचं म्हणणं आहे की ते आता डाऊनफॉलला सध्या नाही, आता तो उचला आहे. ह्याच्या आधी त्यानं बरेच खेळायला आहे, बरेच त्यांनी काढले आहेत. आपले इंडियनसुद्धा मॅच त्यानं भरपूर खेळले आहेत. इंडियनमध्ये त्यानं मॅच भरपूर काढलेले आहेत. फक्त काहीतरी असं असतं की जेणेकरून काहीतरी प्रॉब्लेम जर असल्यामुळं स्पीचमुळे समजा असं होऊ शकते. असं जर समजा टीम हरली तर तुमचं रिॲक्शन कसं असतं त्याविषयी? नाही, थोडंफार जर असं नर्वस होते, दिवसभर जर असंही होतंय. परंतु आता सध्या ते सलग त्यांनी 4 जिंकलेले आहेत मॅचेस. परवाची मॅच मुंबई जर अशी थोडीफार कमी येणं का असं तरी हारली तर ते जिंकण्याच्या मध्ये होतं. आता घरामध्ये आपल्या मुलंबाळ वगैरे असतील आहेत की, तर IPL समजा ज्या दिवशी आहे तर त्या दिवशी कार्टून बघायचं असा रिमोटसाठी भांडणं होतात का नाही? होतात 100% होतात. काय शेवटी की थोडंफार क्रिकेट पण आहेच. आवडती IPL टीम कोणती? ओन्ली मुंबई. बरं, काय विषय आहे एवढा समर्थन करायचं? समर्थन करायचा एकच विषय आहे, हार्दिक पांड्या असू दे, परत आपला कृणाल पांड्या असू दे. अर्थात भारतीय टीममध्ये यंगेस्ट खेळाडू खेळतात, ते फक्त मुंबई इंडियन्सने त्यांना चान्स देऊन वर आणलेले आहेत. आणि मुंबई इंडियन्स टीम अशी आहे की आपल्या इंडियाला फक्त मुंबई इंडियन्स पुरतं नाही, आपल्या पूर्ण म्हणजे इंडिया टीमला 3 यंग जे खेळाडू आहेत ते आपल्याला मिळवून देते मुंबई इंडियन्स. बाकी कुठल्याही टीमचे खेळाडू 70% ते 80% असं चान्स नाहीत, कारण मुंबई इंडियन्समध्ये जे खेळायला खेळाडू आहे तो 100% भारतीय टीममध्ये चालतो. याच बारका खेळाडू आला आहे, त्याला जरा संवाद द्या. टी शर्टवरनं तर वाटायला लागला आहे चेन्नई सुपर किंग्स. काय सांगणार बाळ चेन्नई सुपर किंगबद्दल? चेन्नई सुपर किंग मला धोनी आवडता खेळाडू. चेन्नईमधला एकमेव असा धोनी हा किप्पर आहे व ऋतुराज गायकवाड बॅट्समन आहे. धोनीसाठी काय सांगशील? धोनी हा 43 वयात असून वाघासारखी झेप घेतो. ठीक आहे, धन्यवाद. आवडती IPL टीम कोणती? CSK. काय आवडते? कारण की आपला MS धोनी प्लेअर जो आहे आपला आवडता, तर त्या टीममध्ये कर्णधार आता म्हणजे कर्णधार पदावर आहे म्हणून आवडते. धोनीच्या विषयी काय सांगता येईल? कसं आहे त्यांचं? धोनीविषयी आता म्हणजे ज्या आपल्या देशाला सगळ्या माहितीच आहे. आपल्यासाठी वर्ल्ड कप आपल्या देशासाठी त्यांनी आणला आहे, त्याच्यामुळे धोनी सगळ्यांचा फेवरेट आहे. विरोधकांना मिरची लागते असं आपण बघितलं असाल. हो, मिरची लागते 100%. तुम्ही काय संदेश देणार? तर विरोधकांना मिरची लागते कारण त्यांच्या टॅलेंटवरती जळतात म्हणून मिरची लागते. धोनीसारखं जे टॅलेंट आहे ते इतर कुठल्याच प्लेअरकडे आत्तापर्यंत झालं नाही, इथून पुढे होणार नाही. आपल्या मनातील क्रिकेटचा बादशाह म्हणजे की कुठला चेहरा येतोय? सचिन तेंडुलकर. का? सचिन तेंडुलकर असा खेळाडू आहे की आता ऑस्ट्रेलियासारखा एवढा मोठं क्रिकेटचं हे आहे, तर त्या ठिकाणी पुतळा त्याचा लावला हे केलेला आहे. बाहेर फॅन पण त्याचा ऑस्ट्रेलियामध्ये म्हणा बाहेर म्हणा सचिन तेंडुलकरचे जास्त आहेत. मुंबई इंडियन्स पण मला आता आवडती टीम आहे, कोणत्या सचिन तेंडुलकरपासून मुंबई इंडियन्स आवडते. आता सध्या रोहित शर्मा आवडतोय. तेंडुलकरांचं नेतृत्व काय सांगता येईल? कसं आहे तेंडुलकरचं? असं आहे की गेम त्यांचा 1 नंबर आहे. विकेटा जरी पडल्या तर कसं खेळायचं समोरच्या ह्याला. आता रवींद्र सहवागला सुद्धा तो सांगतोय की बाबा विकेटा पडल्यात आपण टिकून खेळू किंवा असं हे करू. जसं सहवागला सांगणार तर मुलाखत त्यांच्या बरीच टी व्हीवर होत्यात.
जीवन शिक्षण विद्या मंदिर ह्या ग्राउंडवरती आज आपण विविध प्रकारे खेळाडूंचे आज आपण प्रतिसाद ऐकले. त्यांचं म्हणणं काय, त्यांचे चाहते कोण कोण आहेत. काही जणांचे रोहित शर्मा असो तर MS धोनीपासून तर सचिन तेंडुलकर साहेबांच्या पर्यंत कुणाकुणाचे काय काय समर्थन आहे, प्रत्येकाचं काय काय पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, आज आपण त्यांच्याकडून जाणून घेतला. मंडळी, तुमचं काय म्हणणं आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच ग्राउंड रिपोर्टसाठी सबस्क्राईब करा KB न्यूजसाठी. KB न्यूजसोबत प्रणय मुरगुड.